आणि आमदार आणि जरी अधिवेशनात जरी एक मुख्य ठराव केला तरी ते होत नाही आहे. कसं करणार तुम्ही? त्याचा जो नियम आहे रस्ता त्याच रस्त्याने जावं लागतं आणि जे चुकीचं झालं तर कोर्टात ताबडतोब ते जाणार, खरंच होणार, संपणार. तेच तर मुख्यमंत्री सुद्धा म्हणाले की चुकीचं काय केलं दुसऱ्या दिवशी संपेल ते. ज्या पद्धतीने अनेक आंदोलकांचं वर्तन आहे त्या बाबतीत अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. हा सगळा प्रकार मुंबई हायकोर्टात गेला. हायकोर्टाचंही असं म्हणणं आहे की हे आंदोलन आता हाताबाहेर जात आहे. कुठेतरी सरकार हतबल होतंय का या सगळ्या गोष्टींपुढे? ज्या पद्धतीनं मुंबईतील रस्ते बंद होणं असेल किंवा सीएसएमटी स्थानकाचा सगळा परिसर कॅप्चर झालेला आहे. हायकोर्टात सुनावणी सुरू असताना मुंबई हायकोर्टाला पुऱ्या आंदोलकांचा घेराव होता. सरकारची हतबलता पण समोर येते का या सगळ्यामुळे? असं की आंदोलन करायला लोकशाहीमध्ये कोणी बंधन घालू शकत नाही, पण ते शांततेनं लोकशाही मार्गाने ते व्हायला पाहिजे. काल मी असं ऐकलं की काही वार्ताहर भगिनी ज्या आहेत त्यांना त्रास देण्यात आला. त्यांनी तक्रार केली की हे काय आहे. खासदार त्या सुप्रिया सुळे त्या भगिनी आहे, एक महिला आहे, खासदार आहे, त्या भेटायला आल्या की बाबा तब्येतीला सांभाळ. ही जी संस्कृती आहे, कशा प्रकारे तुम्ही वागणूक दिली त्यांना? त्यांना गाडीत बसताना काय त्रास तुम्हीच लोकांनी दाखवलं, गाडीवर वाटल्या मला. ही संस्कृती नाही ना. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो आणि महिलांना अशी वागणूक देणार आहोत. मग ते वार्ताहर असतील ना तो खासदार असतील, आम्ही त्याचा निषेध करतो. हे बरोबर नाही. तर हे जे सगळं जे आहे तुम्ही नियमामध्ये जे काय करायचं ते करा. अदरवाईज कोर्ट आणि गव्हर्नमेंट का बघतील काय करायचं ते. आरक्षणाचा विषय न्यायप्रविष्ट असताना आंदोलनाला परवानगी देण्यात आली, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मुदतवाढ करण्यात आली. सरकारला याचा अंदाजा नव्हता का की सगळे आंदोलक जर मुंबईत आले तर मुंबईमध्ये काय परिस्थिती निर्माण होईल? संपूर्ण परिस्थिती कायद्याच्या हाताबाहेर झाल्याचं असं आहे ना की ती परवानगी का कोणी दिलं हे काही मला काही कल्पना नाही. पण मी मगाशी सांगितलं की सर्वसाधारणपणे कोणाला आंदोलन करायचं आहे तर ती शांततेने करावं आणि त्याने लिहून दिलं आम्ही शांततेत करू, आम्ही आतमध्ये हे सगळं करू. आता हे लिहून दिल्यानंतर सुद्धा जर हे असे जर वागले, आता दिलं नसतं म्हणजे मी बाजू घेतो सरकारचा असं नाही. मी आज येथे ओबीसीचा एक कार्यकर्ता होऊन बसलेलो आहे, पण नसतं दिलं तर बघा आमचं आंदोलन ते मुंबईत येऊन देऊ शकत नाही का नाही असे सर टीका झाली असते. म्हणून कदाचित त्यांनी ते दिलं असेल, पण ते लिहून घेतलं होतं ना त्यांच्याकडून. आणि असं करणार अशी अपेक्षा तुम्हालाही नव्हती, आम्हालाही नव्हती ना. कुणा नव्हती अशी अपेक्षा. हे असं होईल काहीतरी, असं करतील.